जंगली तू माय मिले करो कैसा तुला विसरू। नमस्कार आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिवा कसा लावायचा आणि कोणत्या दिशेला लावावा, दिव्यात तेल टाकावे की तूप टाकावे या संदर्भातच तुम्हाला माहिती देणार आहे। सर्वात प्रथम म्हणजे दिवा लावणे खूप महत्त्वाचे असते। बघा, आपण कोणतीही पूजा मांडतो, आपण साधे आत्मलीला बाबांची वाचत असो तरी दीप प्रज्वलित केल्याशिवाय, बाबांची आरती करत असो तरी दीप प्रज्वलित केल्याशिवाय आपण आरती करत नाही। तर आपण त्यामुळे दिव्याला जास्त महत्त्व दिलेले आहे। दिवा हा नेहमी सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला लावला गेला पाहिजे। सकाळीच आपण 9च्या आत देवपूजा वगैरे करून दिवा लावला गेला पाहिजे आणि संध्याकाळी 6:30 ते 8च्या दरम्यान लक्ष्मी आगमनाच्या वेळेस दिवा हा घरात आपला लागलाच पाहिजे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण दिवा लावतो, दिवा लावताना डायरेक्टली असा दिवा कधीच लावायचा नसतो। तर दिव्याला थोडंसं आसन द्या, खाली लाल कपडा ठेवा, त्यावर 2-4 अक्षता ठेवा आणि त्यावर दिवा ठेवा। अशा पद्धतीने दिवा लावा। दिव्याला आसन द्या। तर मी तर काय करते, एक प्लेट आहे माझी दिव्यासाठी, त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवते आणि त्यावर दीप प्रज्वलित करते आणि नंतर लावल्यानंतर दिव्याला आपण जसे देवाला हळदी कुंकू लावतो तसे दिव्यालाही हळदी कुंकू लावले पाहिजे। एक फूल ठेवलं गेलं पाहिजे। फूल नसेल तर तुमच्याकडे फूल नसेल तर तुम्ही हळदी कुंकू पण लावू शकता। अशा पद्धतीने देवाला जसा मान देतो तसा दिव्यालाही मान आपण दिलाच पाहिजे। बघा आता देवाच्या डाव्या हाताला तेलाचा दिवा आणि देवाच्या उजव्या हाताला तुपाचा दिवा हा लावलाच गेला पाहिजे। बघा, तेलाचा दिवा हा देवाच्या डाव्या हाताला पाहिजे आणि जो तुपाची निरंजनी लावतो आपण ती देवाच्या उजव्या हाताला पाहिजे। अशा पद्धतीने दीप प्रज्वलित करत चला। आणि बघा, दिवा लावल्यानंतर दिव्याची वात कोणत्या दिशेला असल्यावर काय बदल होते हे पण मी तुम्हाला सांगते। दिवा लावल्यानंतर आपण मोठी वात करून दिवा लावतो तर दिव्याचे वातीचे तोंड जर पूर्वेकडे झाले तर आपल्याला आयुष्य वाढते, आरोग्य चांगले राहते। आणि दिव्याचे तोंड उत्तर दिशेला जर आपण केले तर धन समृद्धी पैसा वाढतो। दक्षिण दिशेला तोंड केले दिव्याचे तर हानिकारक बदल हे आपल्याला बघायला मिळतात। त्यामुळे शक्यतो दिव्यासाठी पूर्व दिशा हीच दिव्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे। पूर्व दिशेला शक्यतो तोंड करून दिव्याच्या वातीचे तोंड हे पूर्वेकडे करूनच दिवा लावला गेला पाहिजे। आणि शक्यतो दिवा लावण्यासाठी हाताने बनवलेली वात ही सर्वात जास्त चांगली असते। कापूस आणून ठेवून आपण घरी वात केलेली असेल तर चांगलीच आहे। ज्या महिला बाहेर जॉबसाठी जातात त्यांना जर शक्य नसत तर त्या लावू शकत्या, पण शक्यतो वात ही घरीच करण्याचा प्रयत्न करावा। तेल आणि तूप एकत्र करून दिवा कधीच लावू नये। बघा, आपण काय करतो, कधी कधी तूप टाकल्यानंतर आपलं तूप थोडंसं कमी पडलं तर आपण तेल टाकतो। तेलाचा आणि तुपाचा दिवा एकत्र कधीच लावू नये। आणि जेव्हा आपण अखंड दीप प्रज्वलित करतो त्यावेळेस अखंड दीप हा कधीच, नवरात्रीचा अखंड दीप कधी विझला गेला नाही पाहिजे आणि विझला नाही पाहिजे। 9 दिवस हलवला पण गेला नाही पाहिजे। आणि दिवा लावून अखंड दीप प्रज्वलित केल्यानंतर घरात एक तरी व्यक्ती पाहिजे। असा दिवा लावल्यानंतर बाहेरून दरवाजा वगैरे लावून कुठेही बाहेर जाऊ नये। घरात एक तरी व्यक्ती आपल्या घरातली पाहिजेच घरात।
बघा आपण एक चूक काय करतो, आपण जेव्हा देवाचा दिवा लावतो तोच दिवा घेतो आणि आरती करतो. देवापुढे दिवा वेगळा ठेवावा आणि आरतीसाठी आपण वेगळा दिवा घेऊन आरतीसाठी आपण ताट तयार करावं. त्यात तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा, धूप, 1-2 फूल असे ठेवून आरतीचे ताट तयार करा आणि नंतर देवाची आरती करण्याचा प्रयत्न करा. आणि दिवा कसा चालला पाहिजे आपला, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात वात मोठी केली आणि दिवा चालला असा नाही पाहिजे. दिवा हा मंद गतीने चालणारा पाहिजे आणि शांततेने आणि खूप वेळ प्रज्वलित झाला पाहिजे दिवा. जेवढा होता होईल तेवढा तुम्ही दिवाच्या घरात जास्त वेळ दिवा लावण्याचा प्रयत्न करा. आणि अजून एक नियम तुम्हाला सांगायचा आहे मला. जेव्हा वाढदिवस असतो किंवा आपण दिवाळीला ओवाळतो त्यावेळेस आपण नेहमी तेलाच्या दिव्यानेच ओवाळलं पाहिजे, तुपाच्या दिव्याने कधीही ओवाळू नये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण ओवाळल्यानंतर काय करतो, ताट जे आवक्षण केलेलं ताट आहे ते घेतो आणि डायरेक्टली खाली ठेवतो. 2-3 अक्षदा खाली ठेवून नंतर तिथे ताट हे ठेवलं पाहिजे. अशा पद्धतीने जशी आपण देवाची पूजा करतो, देवाची काळजी घेतो, तशी देवाला जेवढा मान देतो तसा दिव्यालाही दिला पाहिजे. आणि कोणतेही काम अग्नीला साक्ष घेऊन केल्यानंतर कोणतीही फलप्राप्ती इच्छा ही पूर्णच होते. त्यामुळे मी ही दिव्याची अशीच काळजी घेते आणि अशा पद्धतीने मी दीप प्रज्वलन करते आणि नंतर सद्गुरू माऊलींची आरती करते किंवा सद्गुरू माऊलींचे काही वाचन वगैरे करत असेल तर एका साईडला तेलाचा दिवा आणि एका साईडला तुपाचा दिवा असे लावून मी आणि त्यासमोर धूप वगैरे लावते. आणि शक्यतो जास्तीत जास्त सकाळ संध्याकाळ कापूर लावत चला. 1-2 कापराची वडी लावून घरात फिरवा आणि सद्गुरू माऊलींचं नाव घेऊन आणि आरती झाल्यानंतर आणि सर्वांना आरती वगैरे देत चला. सकाळ संध्याकाळ आरती करत चला. अशा पद्धतीने दिव्याची धूप लावत चला, अगरबत्ती लावत चला, कापूर लावत चला आणि दिव्याची मी सांगते अशी काळजी घेत चला. तर असा हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आत्मा मालिक. बाहर क्या ढूंढता है ईश्वर वहाँ नहीं है, कर ले तू खोज दिल में ईश्वर का घर वही है, बाहर क्या ढूंढता है.